कॅरेक्टर म्हणजे टपुरे एकदम रावस एकदम धाचिक, त्याला तोंडात काय पण असून दे, मुलगी दिसली की त्याच्या मनात फिलिंग, घंटा बोलतात घंटी, टाण टाण टाण, मुली बघितलं तसं वाजली पाहिजे आणि डायरेक्ट पडदेशी कोणी असून दे. मॅडम आता आम्ही पिक्चरमध्ये मॅडमला छेडलं तर मग काय आहे, कोणाला डायरेक्ट धक्का वगैरे, म्हणजे खूप एन्जॉय, टप्पू सगळं आलं याच्यामध्ये. फ्रेंडशिप पण आली, लवशिपमध्ये पण दाखवलं आहे, भांडणं पण आणि एंटरटेनमेंट आणि रडण्याचं पण आहे, म्हणजे सगळं ऑलराऊंडर पिक्चरमध्ये केलेलं आम्ही सगळं. आणि रेल नाही केलं, ते फक्त करून घेतो. ऑफ स्क्रीन तू तसाच आहेस का की रिअल रिअल लाईफ तू तसाच आहे? ऍक्च्युली आहे तो ऑफ स्क्रीन, पण याचा किस्सा आहे ऑफ स्क्रीनचा, मी तो तुम्हाला सांगतो. काय? नाही नाही, एक मिनिट थांब. म्हणजे शूट नाही 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 शूट सुरू व्हायच्या अगोदर आम्हाला 15 दिवस सगळ्यांना एकत्र ठेवलं होतं की तुम्ही स्क्रिप्ट बाहेर करून ठेवा. तेव्हा याची पूर्ण स्क्रिप्ट बाहेर झाली, पूर्णच्या पूर्ण. आणि हा सेटवर गेला आणि कोणालाच काहीच माहीत नाही, पण हा कॅमेरा समोर आला ना की सगळी वाक्य विसरायचा, का कोणास काहीच माहीत नाही. आणि नंतर नाही, एक मिनिट थांब, नंतर सगळ्यांना कळलं की याच्याकडे फोन आहे आणि ह्या फोनवरती रात्रभर चॅटिंग, दिवसभर चॅटिंग, काही ना काहीतरी सुरू असतं. म्हणून सरांनी शूटच्या दुसऱ्या दिवशी याचा फोन काढून घेतला आणि पूर्ण शूटमध्ये त्याने नंतर सगळे डायलॉग्स व्यवस्थित इंटेन्सिटीने आणि सगळे पाठ होते ते त्याला व्यवस्थित आठवले. तेव्हा त्याची मेहनत होती, कारण तू पूर्ण कॅरेक्टर मध्ये घुसलेला. आपलं काय म्हणजे बघा आता तुम्ही ठरवा काय तो म्हणतो. माझं तसं नाहीये, नाही खरं म्हणलं, मी खरं सांगितलं, खोटं सांगितलं माझे मित्र बघतील परत मला शिवाय दिलं, बोल काय तू असं आमच्यासोबत नाही राहत. नाही म्हणजे आहे तसं एन्जॉय करतो, मित्रांसोबतही राहतो, खूप एन्जॉय, म्हणजे आहे थोडाफार आहे. पण सरांच्या आणि तू पुण्याचा आहेस आणि आता तुझं हे रोल आहे की ह्या मूवीमध्ये तुम्ही दाखवलं आहे की तू मुंबईवरून आलेला आहेस, तर मग हे प्ले करताना कसं झालंय की तू पुण्याचा आहेस आणि तू मुंबईचा एक कॅरेक्टर प्ले केलं? आलं म्हणलं तर मला बोलायला लागणार आमची मुंबई. हां मी तर मला बरं म्हणलं तर लँग्वेज येत नव्हती, मुंबईकडे टोल येत नव्हता. मग सुमित, आशिष हे मुंबईचे होते, ह्यांच्याकडनं थोडं म्हणजे बोलणं वगैरे, मग थोडं कॅब हे चल बंटा हे चल, त्यांच्यामुळे थोडं शिकायला मिळालं मला. मुंबई टोलमध्ये आलो, मग छान वाटलं. मुंबईवरनं प्रवास एकदम मस्त आणि खूप आम्ही फिरलोही आणि खूप जे गाणं गणपतीचं 2 दिवसात शूट केलं, त्यामध्ये पण आम्हाला खूप एन्जॉय आला. 500-700 पब्लिक मुलं मुली होते, त्यामध्ये आम्ही कवर म्हणजे केलं. 2 दिवसात आमच्याकडनं करून घेतलं ते गाणं. एक्सपिरियन्स आम्ही मगाशी म्हटलं तसं आम्हाला अगोदर स्क्रिप्ट आणि बॉन्डिंग होण्यासाठी आम्हाला 15 दिवस एकत्र आमचा वर्कशॉप होता, ओळख वाढावी म्हणून. तर त्या वर्कशॉपमध्ये हंसराजकडनं बीडची भाषा येत होती, आकाशकडनं पुण्याची भाषा येत होती आणि मी आणि आशिष मुंबईचं होतं. आमची भाषा तशी ऑनस्टेज म्हणजे थिएटर्समध्ये काम केल्यामुळे आमची भाषा थोडीफार तशी शुद्ध आहे. तर आम्ही ठरवलं की नाही, यांना आपण मुंबईच्या भाषेमध्ये घेऊन यायचं दोघांना. आम्ही तेव्हा ट्राय केलं, पण जेव्हा आम्ही शूटवर गेलो, जेव्हा शूट सुरू झालं तेव्हा आम्ही मुंबईची भाषा विसरलो आणि आम्ही बीड आणि पुण्याची भाषा बोलायला लागलो. तर आम्ही एवढे मिक्स झालो होतो ना एकमेकांमध्ये, खूप धमाल, खूप मस्ती. आणि ही मस्ती तुम्ही तुमच्या आयुष्यात सुद्धा केली असणार आणि तीच तुम्ही 16 सप्टेंबरला जाऊन थिएटर्समध्ये बघा, ती तुम्हाला स्वतःला कनेक्ट होईल. ओके. आणि तुझं आता जसं त्याचं कॅरेक्टर आहे ऑन स्क्रीन हे तसंच आहे, तर तुझंही कॅरेक्टर तसंच आहे ऑन स्क्रीन की तू शांत दिसतोयस? कॅरेक्टरच म्हणजे समजदार आहे, तसा मी आहे. आणि म्हणजे मग समजदार आहे आणि डोक्याने जितका मी गरम दाखवले तसा मी म्हणजे रिअल लाईफमध्ये नाही आहे. पण तरी म्हणजे फिल्ममधलं माझं जे कॅरेक्टर आहे ते मी गरम आहे. परत म्हणजे आम्हाला जर म्हणजे ह्याला जर कोणी हात लावला तर मी पण त्याच्यावर हात उचलतो दुसऱ्यावर. आणि परत म्हणजे याला काही बोललेलं मला आवडत नाही आणि आम्ही एकमेकांशिवाय निर्णय पण घेत नसतो. आणि मग आम्हाला म्हणजे स्टार्टिंगला आम्ही एकमेकांना आम्ही ओळखत नव्हतो. जरा ते झालं मी एकमेकांना आधी ओळखत नव्हतो आम्ही, कारण की आम्हाला म्हणजे 15 दिवस आधी वर्कशॉपला आम्हाला एकत्र ठेवलेलं, तेव्हा आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो, जास्त बोलतही नव्हतो. पण नंतर असं झालं की आम्हाला एकमेकांची सवय झाली, एकमेकांपासून मी दूर जात नव्हतो. आणि सेटवर पण आम्ही प्रत्येक क्षण आम्ही एन्जॉय केलेला आम्ही आणि सारखं नाचत होतो आम्ही. म्हणजे ॲक्च्युली असे किस्से घडलेत की माझं आणि आशिषचं पॅकअप लवकर झालं, 4 वाजता पॅकअप झालं आणि यांचं नाईट सीन होते. तर मी आणि आशिष 12 वाजेपर्यंत आम्ही सेटवर थांबायचो की नाही, आमचं पॅकअप झालं, आम्ही हॉटेलवर नाही जाणार, आम्ही या दोघांसाठी थांबणार आणि चौघं आम्ही एकत्र हॉटेलवरती जाऊ. आणि हॉटेलवर जाताना खूप मस्ती करायचो. जसं याने सांगितलं तसं भाषा बदलण्याच्या गोष्टीमध्ये झालं उलटच. आमची भाषा त्यांना शिकवण्याच्या नादात त्यांचीच भाषा आम्ही शिकून घेतली आणि आम्ही रस्त्यावरून जाताना, शूट संपल्यावर लॉजमध्ये जाताना आरडाओरडा करत जायचो, ट्रक वगैरे थांबवत जायचो, ट्रकवाले थांबायचे, शिव्या घालायचे, आम्ही पळत सुटायचो. बैलाला हाक मारतात पिर्ह्या असं बोलवतात, ते ह्याने शिकवलं होतं आम्हाला खास. तर आम्ही चौघही ओरडत जायचो, पिर्ह्या करत जायचो. फार धिंगाणा असायचा, फार धिंगाणा. हा जिथे आम्ही राहत होतो चौघं एकत्र, ह्याला प्रचंड आजारी पडला होता 8 दिवस.
8 दिवसच तिथे होतो, ते 8 दिवस आजारी होता. पण शूटिंगच्या दरम्यान काही प्रॉब्लेम झाला नाही, कारण आम्ही काळजी घेतली. बरं आहे की नाही? नाही म्हणजे यांनी आणि म्हणजे शंतनू सर, स्वातीताई सगळ्यांनी माझी काळजी घेतली. म्हणजे एक मोठा असा राजा कसा खुर्चीवर बसलाय आणि सगळे त्याचा पाहुणचार करतात, तसा पण मी फक्त बसलेलो नव्हतो, मी आडवा होतो. फक्त फरक एवढाच की मी आडवा होतो आणि राजा फक्त बसलेला होता असं. ओके. आणि आज यारी दोस्तीचा ट्रेलर लॉन्च तुझ्याच कॉलेजमध्ये झालेला आहे, म्हणजे साठेचा आहेस तू, साठेकर. तर मग आज ते फिलिंग काय येते तुला? खूप भारी वाटते. एकदम मन में लड्डू फुटा, लाल झाली असं वाटतंय. आणि खूप छान वाटतंय. माझी पहिली फिल्म, मोठ्या लेवलवर काम केलेली पहिली फिल्म, कॉलेजमध्ये माझ्या ट्रेलर लॉन्च होतोय. माझे मित्र बसले होते, त्यांनाही खूप अभिमान वाटला. प्रमोशनचा पहिला दिवस आमचा आणि प्रमोशन सुरू करतोय साठेमधनं. सो खूप भारी वाटतंय आणि धमाल येते. आणि तुम्ही सगळ्यांनी फिल्म थिएटरला जाऊन बघा 16 सप्टेंबरला, यारी दोस्त. आणि मुळात ही स्टोरी त्यांची स्वतःची येते म्हणतात, आणि मला असं वाटतं की त्यांच्याकडे पाहिल्यावरच वाटतं की यातला गटर नाला राहुल प्रसाद त्यांच्यात होता 100%, म्हणून तो तेवढाच बाहेर आलाय, क्लिअर होऊन बाहेर आलाय. फक्त त्यांना उतरवता येत नव्हता, म्हणजे त्यांच्या रूपाने त्यांनी त्यांचं रूप आमच्यामध्ये उतरवलं असं केलं. अर्थात 4 जणांचं त्यांच्यामध्ये असल्यामुळे त्यांनी 4 कॅरेक्टर, आणि ते छान लिहिलंय, खूप छान मांडली आहे कन्सेप्ट. आणि मुळात यारी दोस्ती फिल्म अशीच आहे. आपण लहानपणी आपल्याला जेव्हा मित्र असतात तेव्हा आपल्याला काही भेदभाव नसतो, उच्च नीच जात भीत आपल्याला काही माहिती नसतं. ते त्याच्यानंतर येतं, कॉलेज नंतर एक फॉर्म भरताना रिझर्वेशन किंवा काहीतरी येतं, आणि मग आपल्याला कळतं की अरे हा वेगळा आहे. पण मला असं वाटतं ते यायला नाही पाहिजे यार आयुष्यात. ते जेव्हा शाळेत असतात तेव्हा किती भारी वाटतं, काही आपल्यात काही भेदभाव नसतात, आणि आपण खरंच दिल से दिल मिल जाता, आणि मैत्री होते, आणि ती पुढे टिकते. ती आयुष्यासाठी असते किंवा थोड्या वेळासाठी असते, पण ती खूप जवळची होऊन जाते, आणि तीच ही फिल्म आहे. तर प्लीज बघा. जोरों से शोरों से हुल्लड़ हल्लोरों से आई है तेरी पालकी, झूमेंगे नाचेंगे गाएंगे बप्पा हम तो तेरी आरती, तेरे ही दम से चले ये दुनिया, तेरे ही दम पे हम भी चले. 1 2 3 4 बाप्पा 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 गणपती बाप्पा मोरया, बाप्पा 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 गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया.